नमस्कार, मी सुवर्ण जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. दुपारचे 3 वाजलेले आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन केला आणि वेळप्रसंगी माझीही सुरक्षा कमी करा अशी मागणी केलेली आहे. अधिकारी उच्च समितीने सुचवल्याप्रमाणे राज्यातल्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. यामध्ये विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, या सगळ्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांच्या सुद्धा सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे. शरद पवारांनी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन केलाय आणि सांगितलंय की वेळ पडली तर माझीही सुरक्षा कमी करा. माननीय शरद पवार साहेबांचा फोन आला आणि पत्र आलं. त्यांनी सांगितलं की माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी असं माननीय पवार साहेबांनी मला सूचना केली. त्याच्यामुळे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या थ्रेट परसेप्शन प्रमाणे ठरतात आणि कोणी विरोधी पक्षाचा आहे म्हणून त्याची कमी केली अशाचा वाद नाही. ज्यांना ज्यांना थ्रेट परसेप्शन आहे आणि किती प्रमाणात आहे त्या पद्धतीनं कमिटीचा अहवाल आल्यानंतर ती कारवाई करण्यात आली. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. सागर, काय अपडेट? राज्यात सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एकतर बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा कमी केली, इतर भाजपाच्या नेत्यांची कमी केली गेली. यावरनं भाजपाच्याकडून सरकारच्या विरोधात टीका येत असताना स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना फोन करून त्यांना जी Z+ सुरक्षा आहे ती कमी करावी अशा स्वरूपाची विनंती केलेली आहे. कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वतः गृहमंत्री आपल्या पक्षाचे नेते सुरक्षा कमी करा हे सांगत आहेत आणि दुसरीकडे विरोधक मात्र या मुद्द्याचं वरून टीका करतायत. जवळपास दिसून येते की सुरक्षेच्या मुद्द्यावरून जसं केंद्रामध्ये गांधी परिवारांची सुरक्षा कमी केली गेली, तीच मुद्दा जो गाजला होता तोच आता राज्यामध्ये सुद्धा गाजतोय. सध्या काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते त्या गांधी परिवारांची सुरक्षा काढल्याचं उदाहरण देत युक्तिवाद करतायत. दुसऱ्या बाजूला भाजप मात्र या मुद्द्याचा विरोधक म्हणून आक्रमक पद्धतीने बाजू मांडताना दिसून येते. नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. वळूया पुढच्या घडामोडीकडे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेट प्रूफ गाडी काढण्यात आली आहे. तर फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड सुरक्षा काढण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेत्यांची सुरक्षा काढल्यावरून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे जनतेचा आवाज दाबला जाईल असं समजू नये हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. मला जी सुरक्षा देण्यात आली होती हा जिल्हा नक्षलग्रस्त. 2019 मध्ये गृह विभागाने जी यादी जारी केली, देशामध्ये 90 जिल्ह्यांपैकी 3 जिल्हे महाराष्ट्रातले चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यामुळे मला सुरक्षा दिली. पण काही लोकांच्या पोटात थोडीशी अडचण होती, पोट दुखत होतं की विरोधी पक्षात असतानाही आम्हाला सुरक्षा आहे. वारंवार जाऊन ते तक्रार करायचे, कधी SP-ना सांगायचे. आणि मला असं वाटतं की राजकीय दृष्टिकोनातून आमची सुरक्षा म्हणजे कदाचित प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हा भाव लक्षात घेऊन त्यांनी सुरक्षा काढली. हृदयापासून मनापासून सरकारला धन्यवाद. आमच्या सुरक्षेची चिंता आम्हाला कधीच नव्हती, पुढेही राहणार नाही. ठाकरे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केलाय. महाराष्ट्राचं सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा, काढून टाकण्याचा दुस्साहस करत आहे. काय कारण आहे सुरक्षा काढण्याच्या पाठीमागे? जबाबदार पोलीस अधिकारी स्वतः सांगतायत की ही सुरक्षा काढणं, कमी करणं योग्य नाही. तरी देखील आवाज दाबायचा आहे म्हणून हे महाराष्ट्राचं सरकार हे दुस्साहस करत आहे. कुणाकुणाचा आवाज दाबणार आहात? मागील 1 वर्षाच्या कालखंडामध्ये
भाजपा नेत्यांनी या सरकारला आलेलं अपयश महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलं. हे सरकार ना शेतकऱ्याला मदत करू शकलं, ना कोरोना कालखंडात ज्यांचा तडफडून मृत्यू झाला त्या कुटुंबांना मदत करू शकलं. कोणाला मदत केली? हे अपयश भाजपा नेते सातत्यानं वर्षभर मांडत राहिले आणि म्हणूनच सूड उगवायचा, आवाज दाबायचा म्हणून हा तुमचा प्रयत्न आहे. पण या महाराष्ट्र सरकारनं लक्षात ठेवावं, भाजपा नेते इथूनही पुढे भविष्यात तुमच्या सरकारचा भ्रष्टाचार, जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही मांडत राहू. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. म्हणजेच सुरक्षा कमी करण्यावरून सध्या आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री राहिलेले, या सगळ्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. जाणीवपूर्वक ही सुरक्षा भाजपच्या नेत्यांची आणि माजी मंत्र्यांची कमी केली गेलेली आहे असे आरोप होत आहेत. पण दरम्यान शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी स्वतःहून गृहमंत्र्यांना फोन केला आणि माझीही सुरक्षा कमी करावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून टाकण्यात आलेली आहे. सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणतंही राजकारण नाही असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. मागील सरकारच्या काळातही हेच झालं होतं असं शेख म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. अस्लम शेख यांच्याशी हा संवाद. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकदा नव्यानं राजकारण सुरू झालंय ते सुरक्षेच्या कारणावरनं. अनेक दिग्गज नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा सुरू झाली ते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची. नक्सली थ्रेट त्यांना असतानाही त्यांची जी सुरक्षा कमी करण्यात आली हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्या सुरक्षा दिल्या गेल्या त्यात सुद्धा राजकीय विचार करून दिल्या गेल्या असा आता आरोप होतोय. हे बघा, विरोधी पक्षांना आरोप लावणं हे त्यांचं कामच आहे. सिक्युरिटी कोणाला किती द्यावी त्याच्यासाठी एक कमिटी आहे आणि ती कमिटी जी आहे ते निर्णय घेतं आणि ते निर्णय घेत असताना ते किती थ्रेट परसेप्शन आहे त्याला ॲनालायसिस करतात. आता ॲनालायसिस करत असताना ते मंत्र्यांना किती, आमदारांना किती, किंवा फिल्म स्टारांना किती, किंवा कोण मोठा उद्योगपती असणार त्याला किती, हे समिती वारंवार बसत असते. वर्षामध्ये कितींदा तरी बसतात आणि त्याच्यावरती ते रिव्ह्यू करतात आणि त्याच्यानंतर काही लोकांना काढण्यात येते, काही लोकांना वाढवण्यात येते. हे समितीचं काम आहे आणि ते करत आहेत. याच्यात काय बदल्याची भावना किंवा कोणाची सिक्युरिटी कम करणं. जेव्हा राज्य असतं, जेव्हा मंत्री असतं, मंत्रीमध्ये काम करत असताना मंत्रीची जबाबदारी जास्त असते. त्यामध्ये त्यांना थ्रेट परसेप्शन जास्त असतं. त्या हिशोबाने कधी कधी त्यांना एस्कॉर्ट देण्यात येतं, कधी कधी त्यांना सुरक्षा वाढवण्यात येतं. जेव्हा सरकार जातं, सरकार झाल्यानंतर सिक्युरिटी फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात बघा. आधी तुम्ही प्रधानमंत्री जे होते त्यांना बघा किती सिक्युरिटी होती, जे आधीचे जे प्रेसिडेंट होते त्यांना किती सिक्युरिटी होती. एकदा ते पोस्टवरून खाली गेल्यानंतर त्यांचा परसेप्शन किती आहे थ्रेटचा त्याला बघण्यात येतं. मग त्या हिशोबाने कमिटी, मग राज्याची असू दे किंवा केंद्राची असू दे, त्या हिशोबाने त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यात येते. संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून यावर भाजप नेत्यांकडून सडकून टीका होतीये. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही, आमचा कार्यकर्ता हाच आमचा संरक्षक असल्याची टीका गिरीश बापटांनी केली. सोनियाजींच्या आणि राहुलच्याही मध्ये बदल केंद्र सरकारने केला होता. याचा अर्थ त्यांच्या बाबतीत दुर्लक्ष नाही आहे किंवा त्यांच्या जीवाची आम्हाला नक्की काळजी आहे. सरकारचं हे कर्तव्यच आहे की सामान्य माणसाची काळजी जसं घेतो तसं नेतृत्व करणाऱ्या बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर त्याची काळजी घेतली पाहिजे. याच्यात फक्त राजकीय आकस असता कामा नये. थोडी अधिक माहिती घेऊन आम्ही ठरवू की ह्याच्यात राजकीय आकस आहे का. पण महाराष्ट्रापुरतं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची अजिबात गरज नाही. आणि आता बायजूस यंग जेनियस विषयी बोलूया. छोटी मुलं असं काही अफलातून काम करत असतात किंवा अशा काही अफलातून गोष्टी करत असतात की याची मोठी माणसं कल्पना सुद्धा करू शकत नाहीत.
त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय, त्यांचं कर्तृत्व जबरदस्त असतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात. त्यांच्या ध्येयप्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो, ज्याचं नाव आहे बायजूस यंग जीनियस. या बायजूस यंग जीनियसमध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य पाहणार आहे. हटके अंदाज या मुलांचा आपण पाहणार आहात. त्या मुलांचं वय छोटं का असेना, ज्यांचं छोटं वय आहे पण झेप मोठी आहे, मग ही मुलं कोणत्याही शहरातली असोत, कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातली असू देत, ते आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील. आज आम्ही तुम्हाला भेट घडवणार आहोत एका 10 वर्षांच्या मुलीची. 10 वर्षांची ती मुलगी ओडिशामध्ये राहते. मात्र वयाच्या 2ऱ्या वर्षापासून, पुन्हा एकदा एका वयाच्या 2ऱ्या वर्षापासून तिनं नृत्यकलेच्या क्षेत्रात पाऊल टाकलंय. आतापर्यंत तिने 300 पेक्षा जास्त परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. Pranam everyone, I'm Angelina Abni from Bangalore, India. 2 साल की एक बच्ची अपनी माँ की गोद से उतरी और सामने थिरक रहे पांवों को गौर से देखने लगी। उसकी माँ चाहती थी कि बच्ची ओडिसी नृत्य सीखे, लेकिन गुरु ने कहा बच्ची के पांव बहुत कोमल और छोटे हैं, ये नृत्य नहीं कर सकेगी। माँ ने अनुरोध किया, कहा बेबी एंजेलिना को बैठकर नृत्य देखने दीजिए, उस पे लीन होने दीजिए। यहीं से शुरू हुआ 10 साल की इस विलक्षण नृत्यांगना का अद्भुत सफर। एंजेलिना को जानने वाले उसे एंजल मानते हैं। एंजल यानी फरिश्ता। उसकी सादगी, सौम्य अंदाज, मासूमियत और नृत्य को लेकर जुनून अलबेला है। After school there was dance class also, extra classes. So I used to eat the snacks and all those things in the car, and then I go to dance class, dance and come back. उसका ताल सेंस बहुत अच्छा है, तो रिदमिक सेंस उसका बहुत अच्छा था. तो वो जैसे ही वो लोग जो कॉपी कर रही थी, जो भी टीवी में चल रहा था तो वो कॉपी कर रही थी, तो मुझे लगा उसमें कुछ डांस का हुनर है जो मैं उससे लेके आगे उसको प्रोत्साहन कर सकती हूँ वो चीज़ को. ओडिसी डांस में त्रिभंगा मुद्रा कठिन मानी जाती है, मगर छोटी सी एंजेलिना ने जब ये मुद्रा बनाई तो उसके जुनून को देखकर उसकी गुरु दंग रह गई। दस साल की एंजेलिना देश विदेश में 300 से ज्यादा परफॉर्मेंस दे चुकी है और अनगिनत अवार्ड्स और ट्रॉफी भी जीत चुकी है। एंजेलिना ने ओडिसी इंटरनेशनल, चित्रा, चिन्ना कलानादम, संक्रमणा फेस्टिवल, नक्षण फेस्टिवल, डांस हिस्ट्री सोसाइटी, वर्ल्ड डांस डे, इंडिया इंटरनेशनल डांस फेस्टिवल जैसे मंचों पर अपना जादू बिखेरा है। 2017 में नृत्य कनक कुमुद सम्मान, 2018 में GTS विमेन एक्सीलेंस राइजिंग स्टार अवार्ड, 2019 में देवांशी कला विदुषी सम्मान और कला किशोर अवार्ड से सम्मानित किया गया। 2020 में ऑनलाइन सीरीज में पुराण आधारित क्लासिकल डांस की कैटेगरी में राज्य स्तर के मुकाबले में पहले नंबर पर रही एंजेलिना। लेकिन इस नन्ही डांसर का एक सपना अधूरा है। वो चाहती है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उसका परफॉर्मेंस देखें। My goal is that I will go to Modi, I'll dance front of Modi, and I'll show my talent. एंजेलिना को ओडिसी डांस का भविष्य कहा जा रहा है, लेकिन वो डांस के साथ पढ़ाई को भी पूरी तवज्जो देती है। उसे होमवर्क खत्म करने के लिए कभी बोलना नहीं पड़ता, क्योंकि वो मानती है कि नृत्य एक अनुशासन है, ऐसा अनुशासन जो जिंदगी के हर पहलू में दिखना चाहिए। खरंच ही मुलं कमाल आहेत ना.
त्यामुळे अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान, कीर्तिवान, बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत हे आपल्याला माहिती सुद्धा नसतं. अशा या बुद्धिमान आणि धैर्यवान किंवा कीर्तिमान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांबरोबरची जुगलबंदी आपण न्यूज 18वर जानेवारीपासून पाहणार आहात. 16 जानेवारीपासून हा कार्यक्रम आम्ही घेऊन येतोय. बायजूस यंग जेनियस न्यूज 18वर हा शो असेल दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता. बायजूस यंग जेनियस. भंडाऱ्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था समोर येऊ लागली आहे. अकोल्यातील आपातापा PHC या ठिकाणी रविवारी कर्मचारी हजर नसतात. एक परिचारिका आणि एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरच हजर असतो. न्यूज 18 लोकमतची टीम जेव्हा PHC मध्ये रियालिटी चेक करायला पोहोचली त्यावेळी PHCचं गेट बंद होतं आणि डेप्युटेशनवर आलेले डॉक्टर आत एकटेच होते. अशा परिस्थितीत या PHC काय आरोग्य सुविधा पुरवणार याचा अंदाज न केलेलाच बरा. या ठिकाणच्या आरोग्य सुविधेसंदर्भात तिथल्या नागरिकांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांना काय ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं बघा. भंडाऱ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर आता राज्यभरातील ज्या PSC ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांचा आपण आढावा घेतोय आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष होतंय आणि अनेक तक्रारी यावेळी ग्रामस्थ बोलून दाखवतात. काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा काय तुम्हाला नेमका त्रास होते? ग्रामीण रुग्णालय आहे, PSC आहे तुमच्या इथं, काय तुम्हाला सुविधा मिळते, काय त्रास होते? या PSC मध्ये भारोला विभागातील ही एकमेव PSC आहे. इथं वैद्यकीय अधिकारी MBBS दर्जाचा नसल्यामुळे इथं रुग्णांना हालअपेष्टा सहन करावा लागत आहे. इथं रात्रीला डॉक्टर मुक्कामी राहत नाहीत. याआधी डॉक्टर गजानन इंगळे होते, ते रात्रंदिवस इथं मुक्कामी राहून सर्व रुग्णांना सेवा चांगल्या प्रकारे देत होते. परंतु त्यांची काही कारणास्तव इथच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमुळे त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चार्ज हा दांडा PSC मधील कळसकर यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु ते इथं जास्त उपस्थित राहत नसल्यामुळे इथं रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. काका मला सांगा तुम्ही इथं जवळच राहता, PSCच्या जवळ गाव आहे तुमचं, काय तुम्हाला सुविधा मिळते, काय त्रास होतो? मी सरपंच बोलतो, सुरेश झिंगा जिंगळे. मला त्रास हा झाला की माझी सून दोन्ही वेळेस माझ्या घरी गाडी आली नाही. हा त्रास झाला, कमी जास्त झाला तर जबाबदार कोण राहणार? काय होतं नेमकं? डिलेवरीसाठी आजार, डिलेवरीचं पेशंट गाडी आली नाही माझ्या घरी. 4 वेळ फोन करूनही माझ्या घरी गाडी आली नाही. याचं उत्तर कोण देणार आहे? याचं जबाबदारी कोण घेणार आहे कमी जास्त झालं तर? हेच माझा प्रश्न आहे. डॉक्टर इंगळे साहेब होते त्याच्यापुढे आम्हाला सगळ्या सुविधा भेटत होत्या. आता डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला चांगले डॉक्टर भेटा हेच माझी विनंती आहे बस. दादा मला सांगा आता आज रविवार आहे, रविवारी PSCत एकच डॉक्टर आहे, काय त्रास होते नेमकं तुम्ही दवाखान्यात आल्यावर? इथं तर पहिली गोष्ट म्हणजे इथं आरोग्याचं व्यवस्थित नाही आहे. इथं मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा पेशंटसाठी घेऊन, तर रात्री त्यांची 11:30 दरम्यान इथं स्थानिक अधिकारी नाही आहे MBBS म्हणून, तर इथं आम्हाला थोडं वेळ झाला लागला, त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की स्थानिक MBBS अधिकारी इथं असा हजर असावा. जर आता पेशंट आजारी असला, इमर्जन्सीमध्ये तुम्हाला इथं डॉक्टर नाही आहे म्हणता, सुविधा नाही आहे, तर काय कुठं घेऊन जातात? अकोल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही, काऊन की इथं हजर काही कोणी नसते. त्याच्यामुळे सगळा हा प्रॉब्लेम येते. याच्या आधी जे इंगळे साहेब होते, एव्हरग्रीन माणूस आहे, त्या माणसाने सगळ्या सुविधा आणि सगळ्या सोयीस्कर करून दिलं होतं. पण तो माणूस गेला तेव्हापासून काही खरं नाही. काका मला सांगा आता इंगळे साहेबांचं सगळं नाव घेतात डॉक्टरांचं, काय डॉक्टरांच्या नेमक्या अडचणी येतात? स्टाफ कसा आहे इथला? आता ते कसं, आता आपल्याला त्यातलं तर माहिती नाही. ते कसं डॉक्टर आपल्याला चांगला पाहिजे, रात्री बेरात्री कामात पडलं पाहिजे, टायमात सुद्धा गोळ्या भेटल्या पाहिजे, बाकी काय आहे आपल्याला? रात्री डॉक्टर असतात की इथं? ते काही माहीत नाही. ग्रामीण भागातली ही बिकट परिस्थिती आहे. डॉक्टरांच्या सुविधा नाही आहेत, डॉक्टर हजर नाही आहेत. परमनंट डॉक्टरची मागणी नेहमी होते, परंतु PSCला परमनंट डॉक्टर मिळत नाही आहेत आणि आरोग्याच्या सुविधा अजिबात नसल्यामुळं सरकारनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.